आज आपण चटपटीत दही वड्यासोबत 2 प्रकारच्या चटण्यासुद्धा बनवल्या आहेत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण दहीवडा रेसिपी पाहणार आहोत. त्याचबरोबर पुदिना चटणी आणि चिंचेची चटणीसुद्धा पाहणार आहोत. तर कशी बनवायची ते बघूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी पांढरी उडदाची डाळ घेतली आहे. डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर डाळीच्या डबल पाणी घालून 5 तासांसाठी मी भिजत ठेवते. तर इथं डाळ भिजली आहे. 5 तासानंतर बघूया. तर डाळ छान भिजली आहे. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता डाळीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे. तर आपल्याला डाळ स्मूथ वाटून घ्यायची आहे. त्यासाठी मी अजून पाणी घातलं आहे आणि याला छान बारीक अशी वाटून घेतली. आता हे एका भांड्यात काढून परत दुसरी डाळ आपण वाटून घेऊया. तर थोडी थोडी डाळ मी थोडं पाणी घालून वाटून घेते आहे. तर अशा प्रकारे सगळी डाळ मी वाटून घेणार आहे. तर मी इथं सगळी डाळ वाटून घेतली आहे. आता हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये छान फेटून घेतलं आहे. आता अर्ध्या तासासाठी आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण चटण्या बनवून घेऊया. तर मी इथं 1 वाटी चिंच घेतली. चिंच स्वच्छ धुवून घेतली. चिंचेचा डबल गूळ घेणार आहोत. तर 1 वाटीला 2 वाटे मी गूळ घेतला आहे. चिंच जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी गूळ जास्त घेऊ शकता. तर हे सुद्धा आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी पाव कप पुदिना, पाव कप कोथिंबीर, अर्धी लिंबाची फोड, 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 4 चमचे फुटाणा डाळ घेतली आहे, 4 ते 5 आईस क्यूब आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आईस क्यूबसुद्धा घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता लिंबाची फोडसुद्धा पिळून घेणार आहोत. लिंबाची फोड वापरायची नसेल तर तुम्ही त्यात दहीसुद्धा घालू शकता. आता हे पाणी घालून परत आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली पुदिना चटणीसुद्धा इथं तयार झाली आहे. तर ही एका भांड्यात काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली पुदिना चटणी तयार झाली. तर चिंचेची चटणीसुद्धा आपण करून घेणार आहोत. इथं अर्धा तास झाला आहे. आता ही चिंच आणि गूळ आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत. चिंचोक्या काढून घेतल्या होत्या मी या चिंचेच्या. तर भिजवलेलं पाणीसुद्धा आपल्याला यात उपयोगात घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी वाटून घेतले. यात परत भिजवलेलं पाणी घालायचं आहे आणि एकदा परत फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तर इथं मी चाळण ठेवून गाळून घेते आहे. पॅन ठेवला आहे गॅसवर. तर फुल फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायची चटणी. मल्टीपर्पज चटणी आहे त्यामुळं तुम्हाला स्टोअर करून ठेवता येईल. हे पाणीपुरी, चाट वगैरे बनवण्यासाठी चटपटीत अशी चिंचेची चटणी. तर इथं मी चवीनुसार मीठ घातलं आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घातली आहे, पाऊण चमचा मिरची पावडर घालते आहे, पाव चमचा काळं मीठ घातलं आहे आणि फुल फ्लेमवर ह्याला छान 7 ते 8 उकळे येऊ द्यायचे आहेत. खळखळून एक उकळी आली की लो फ्लेम करायची, परत फुल फ्लेम करायची. अशा 7 ते 8 उकळ्या छान येऊ द्यायच्या आहेत ह्याला. तर आपली चिंचेची चटणीसुद्धा तयार होती. तर इथं खळखळून उकळ्या आल्या आहेत. अशा प्रकारे 7 ते 8 उकळ्या आल्या आहेत. एक 10 मिनटं आपण ह्याला छान उकळून घेतलं आहे जेणेकरून चटणी खराब होणार नाही. आणि आता या कन्सिस्टन्सीवर मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे, कारण हे गार झाल्यावर चटणी थिक होते, कारण यात गूळ आहे. तर मी आता गॅसची फ्लेम ऑफ करते आणि पॅन उतरवून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी येते. तर इथं आपलं पीठसुद्धा छान भिजलं आहे. यात चवीनुसार मीठ घालायचे आणि परत एकदा 5 ते 7 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे. सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाही या वड्यांच्यात. आता हे छान फेटून झाले. आता एका वाटीत पाणी घेतले आणि थोडा गोळा टाकून बघितला आहे तर तुम्ही बघू शकता इथं छान आपला
पिठाचा गोळा कसा तरंगतोय पाण्यावर, मी हे आता काढून दाखवते तुम्हाला. पाणी अगदी जसंच्या तसं आहे आणि आपली गोळी बाहेर निघाली. तर तेल तापत ठेवलं आहे. तेल तापते तोपर्यंत आपण दही काढून घेऊया. तर एका पातेल्यात मी दही काढून घेतले. अर्धा लिटर दही घेतले, अर्धी वाटी साखर घातली आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आहे. आता यात घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी पाणी. ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने मी पाणी घेतले. तर अर्धी वाटी पाणी मी यात घातले, व्यवस्थित मिक्स करून घेतले. मी इथं रेडीमेड दह्याचा वापर केला आहे. तर इथं छान आपलं दहीसुद्धा फेटून झालं आहे. आता आपण वडे तळून घ्यायचे. त्यासाठी तेल छान तापलं आहे आणि आता छोटे छोटेच बॉल मी यात घालून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. हे वडे तळायला तुम्ही पसरटच कढई घ्या, जेणेकरून वडे एकमेकांना चिकटत नाही. तर मीडियम साईजचे मी वडे हे तळून घेणार आहे. तर व्यवस्थित फुल फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर एकसारखं उलटपलट करत आपल्याला छान लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता वड्यांचा रंग बदलला आहे. छान आपल्याला लालसर रंगावर तळून हे काढून घ्यायचे आहेत. तर आता मी हे वडे निथळून काढून घेते अशा प्रकारे. एका भांड्यात पाणी घेतले, त्याच भांड्यात मी वडे काढून घेते. आता हे 2 मिनटं आपल्याला भिजू द्यायचे आहेत पाण्यात अशा प्रकारे. तर हे छान भिजल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अलगद हाताने पिळून काढून दह्यात घालायचे आहेत. तुम्ही इथं बघू शकता. तर छान भिजलेले वडे पिळून दह्यात घालते. तर अशा प्रकारे आपल्याला हे दह्यात घालून मिक्स करून घ्यायचे. तर छान चटपटीत असा आपला दहीवडा तयार आहे. तर या प्रकारे मी सर्व करून घेते. तर सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्याच्या छान मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. रोज काय बनवायचं असा प्रश्न पडतो. त्यावेळेस ही चटपटीत रेसिपीसुद्धा तुम्ही बनवून बघा. अतिशय टेस्टी रेसिपी आहे, चटपटीत आहे, लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी आहे. तर छान आपण डेकोरेट करून घेतो या त्याला चटणीने. तर मस्त अशी चटपटीत दहीवडा रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.